तर रामराम मंडळी, ट्रॅव्हलर शंकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही म्हणत असाल सकाळ सकाळवरून हा कुठं निघाला आहे, तर तुम्हाला सांगू इच्छिते की आज आपला बड्डे होता. तर आज थोडं बाहेर फिरायला जायचं होतं. कुठं फिरायला जायचं हे तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये समजणारच आहे. आवरून निघाल्यानंतर चारो आपल्याला रोजच्या प्रमाणेच वाट लावायला तयारच होतो. पिऊ देखील काका मला घेऊन जा म्हणून हट्ट करू लागले, गाडी जाऊ दे ना. शिव सकाळ सकाळ बसने शाळेत गेली होती, तर आमचा प्लॅन होता का तिला घेऊन फिरायला जायचं. मग चिवच्या शाळेत आलो. तर पाहू शकता समोर चिवची शाळा आहे. गाडी लावली पार्क. मॅडमला सांगितलं की दुर्वाचे आम्ही काका काकी आहेत, तर दुर्वाला बोलवा. मग मॅडमने दुर्वाला आवाज दिला. दुर्वा म्हणजे आपल्या चिवला. जसं चिवने आम्हाला पाहिलं तर पळत पळत आले. मॅडम बोलले की थोडं तिला होमवर्क असेल ते लिहून देते, तोपर्यंत तुम्ही बाहेर बसा. मग आम्ही थोड्या वेळ बाहेर बसलो. मॅडमने चिवला होमवर्क लिहून दिला. मग आम्ही चिवला घेऊन निघालो. चला तर तुम्हाला चिवची शाळा दाखवतो, केबीएन इंग्लिश मीडियम स्कूल. तर पाहू शकता. पुढं पेट्रोल पंप पेट्रोल भरले, तोपर्यंत भाऊन ते नेपते नाक्यावर येऊन उभेच होते. मग चिवून आम्ही गेलो. जाता जाता चिवला थोडं खायला घेतलं, आणि तोपर्यंत पल्लवी दाजी येत नाही तोपर्यंत आम्ही झाडाखाली त्यांची वाट पाहत बसलो. थोड्या वेळेतच दाजी आणि पल्लवी आले. काही तासानंतर गोरक्षनाथाच्या गडावर पोहोचलो. गोरक्षनाथगड अहमदनगर जिल्ह्यातील डोंगरगण इथे आहे, आणि हे एक नाथ संप्रदायातील एक महत्त्वाचे स्थान आहे. मंदिराच्या डाव्या बाजूलाच आपल्या महादेवाचं मंदिर आहे. तर पाहू शकता आतमध्ये महादेवाची पिंड आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर आतमध्ये गेलो. आतमध्ये जाऊन दर्शन घेतले. थोड्या वेळ देवाच्या दारात बसलो. तर आजचं वातावरण पाहू शकता किती भारी आहे. मंदिराच्याच पायथ्याशी असलेल्या गार्डनमध्ये गेलो. तिथं चिव म्हणले मला घसरगुंडी खेळायची. मग चिव घसरगुंडी खेळली. तोपर्यंत आम्ही थोडे फोटो काढले. तर पाहू शकता मंदिराच्या साईडनी कसं वातावरण आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही सीतामातेच्या नाणीकडे निघालो. मांजरसुंबा गावापासून काय अंतरावर हा गड आहे. तर पाऊस घरी जायला लेट होणार होते, मग त्यामुळे आम्ही तिकडे गेलोच नाही. सीतामातेच्या नाणीकडे जाण्यासाठी हा एक रस्ता आहे. मंदिराच्या पलीकडच्या बाजूने एक रस्ता आहे. तर आम्ही हा जुन्याच रस्त्याने खाली उतरलो. पायऱ्या उतरून आल्यानंतर पाहू शकता मंदिरच्या बाजूचा परिसर अत्यंत सुंदर आणि शोभनीय होता. मंदिराच्या बाजूला एक कुंड आहे, पाहू शकता आपण. त्याच्यात भाविक रुपये टाकून आपली मनोकामना पूर्ण करतात. समोरच हे पाहू शकता आपले महादेवाचे मंदिर आहे. आतमध्ये गेल्यानंतर आपल्या नंदी महाराजाचे दर्शन घेतले, तसेच आपल्या महादेवाच्या पिंडीचे पण दर्शन घेतले. मंदिरच्या बाजूचा परिसर पाहू शकता, अत्यंत सुंदर आणि स्वच्छ आहे. समोर ही तुम्ही जे पाहता ते सीतामातेचे आपले नाणे होते. आतमध्ये कायम पाणी असतं, आपण पाहू शकता. आतमध्ये जायचं असलं तर टॉर्च लावाच लागते. आतमध्ये कोणत्याही प्रकारचा उजेड नाही आहे, तर आपण पाहू शकता टॉर्च लावून आतमध्ये चाललेलो आहे. सगळीकडे पाणीच पाणी पाहू शकता आपण. तुम्हाला आवाज पण येत असेल. मोबाईलचे टॉर्च लावून सुद्धा काही दिसत नाही. जागाचे वैशिष्ट्य मध्ये आपल्या प्रभू श्रीरामाने आपल्या सीतामातेसाठी बाण मारून पाण्याचा स्रोत निर्माण केला होता. आतमध्ये पाहू शकता पाणी झिरपून एक कुंड तयार झालेला आहे. तिथं कायमस्वरूपी पाणी असते.
थोडे पुढे गेले असता नाणीच्या दुसऱ्या बाजूला आपण आलेलो आहे. पाहू शकते इथं भाविकांनी इथं पूजेसाठी हळद कुंकू ठेवले आहे. तर समोरच ही जागा पाहू शकता जिथं प्रभू श्रीरामाने बाण मारून आपल्या सीतेमातेसाठी पाण्याचा स्रोत निर्माण केला. चला आता धबधब्याकडे चाललेलो आहे. सध्याला तरी कोरडा असला तरी पावसाळ्यात इथून चांगल्या प्रकारे पाणी वाहते. मंदिराच्या परिसरात 2 कुत्रे आहेत पाहू शकता. त्यांनी पाळीव असतील शक्यतो. मंदिराच्या मागे एक श्रीकृष्ण मंदिर आहे. दर्शन घेऊन आम्ही घरी निघालो तेव्हा आपल्याला हनुमंतरायाने वानराच्या स्वरूपात दर्शन दिले. नंतर ते आजीच्या दुकानावर जाऊन बसले, पण त्यांनी कोणताही खाण्याचा पदार्थ घेतला नाही. ते फक्त जाऊन बसले. ते पाहू शकता आपण. त्यांना खायचंच असलं तर त्यांनी काय पण घेऊन खाल्लं असतं, पण तसं काहीच केलेलं नाही. घरी येता येता शिंडेमध्ये थोडा नाश्ता केला व घरी निघून आलो. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी ट्रॅव्हलर संकेत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.